मुंबईतील पावसानंतर साथीच्या रुग्णांमध्ये आता वाढ, तर मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढली। 4,000वर रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत। मुंबईतील सुरू असलेल्या 10% पाणी कपात रद्दचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता। पावसानं विश्रांती दिल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढलेला नाही। सध्या मुंबईतील धरणांमध्ये 50%च पाणी। मुंबईच्या रस्त्यांवर आता लहान उंचीची देशी झाडं लावली जाणार। झाड पडण्याच्या घटनांनंतर पालिकेचा निर्णय, गार्डन विभाग 8 दिवसात अहवाल सादर करणार। रस्त्यांवर वड, पिंपळ, उंबरासारखी झाडं लावली जाणार। इंदूरप्रमाणे मुंबई स्वच्छ शहर का नाही? रस्त्यावरील कचऱ्यावरून न्यायालयाचे महापालिकेला खडेबोल। रस्त्यांवरील कचरा त्वरित हटवण्याचे आदेश विभागातील अधिकाऱ्याला द्यावेत। उच्च न्यायालयाचे महापालिका आयुक्तांना आदेश। हार्बर मार्गावर मस्जिद बंदर स्थानक ते सँडहर्स्ट रोड या स्थानकांदरम्यान 4 दिवस रात्रकालीन ब्लॉक। दोन्ही स्थानकांदरम्यान स्लीपर नूतनीकरणाचं काम सुरू। बुधवारी रात्रीपासून या कामाला सुरुवात होणार। शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा कर्जत घाटातील आता दुसरी मार्गिका सुरू। डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस आणि या गाड्या आजपासून पूर्ववत, तर 8 दिवसांनी घाटातील दुसरी मार्गिका सुरू झाल्यामुळे अन्य मार्गांवर वळवण्यात आलेल्या काही गाड्या मूळ मार्गांवरून चालवण्यास सुरुवात। 120 वर्षांनी रेल्वे स्थानकातील बफर बदलले जाणार। चर्चगेट, मुंबई सेंट्रल स्थानकांवर अत्याधुनिक हायड्रोलिक बफर बसवणार। ताजमहाल पॅलेस हॉटेलला मुंबई महापालिकेची नोटीस। दरम्यान 22 कोटींची ही नोटीस। 26 दहशतवादी हल्ल्यानंतर उभारलेल्या सुरक्षा बॅरिकेड्स आणि बोलार्ड्ससाठी थकीत शुल्कासाठी ही नोटीस। 2008 पासून थकीत रक्कम मिळून सुमारे 22 कोटी रुपये झाल्याचा पालिकेचा दावा। हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो सुरू करण्यास मुहूर्त मिळेना। 6 मुहूर्त टळलेत। पीएमआरडीए प्रशासनाकडून आता तारीख पे तारीख सुरू आहे। आता पुढचा मुहूर्त 15 ऑगस्टचा आहे।